रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 30 जून रोजी मुंबईत विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। मुस्लिम समाजाच्या सणाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी हा मोर्चा पूर्वनियोजित तारखेवरून पुढे ढकलण्यात आला असून आता तो 30 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे। या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाची भूमिका, प्रमुख मागण्या, उद्दिष्टे आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याशी विशेष बातचीत केली आहे। पाहुयात हा विशेष संवाद। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आणि सरकारच्या या धोरणाच्या विरोधात थेट आता आंदोलन पुकारलेले आहे। जर पाहिलं, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी करत आता हे आंदोलन पुकारलेलं आणि मुंबईमध्ये हे आंदोलन होणार आहे। येत्या 30 जूनला हे करत आंदोलन असणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट आनंदराज आंबेडकर जे आहेत त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत। काय सांगणार सर, येत्या 30 जूनला खरं तर हे आंदोलन असणार आहे, त्या आंदोलनामध्ये खरं तर तुमच्या प्रमुख मागण्या काय असणार, काय सांगा? पहिल्यांदा मी सर्व आपल्या प्रेक्षकांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपण या इथे आलेला आहात तर मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की हे आंदोलन हे खऱ्या अर्थानं आरक्षण बचावचं आंदोलन आहे। कारण आज जे उपवर्गीकरण चाललेलं आहे, या उपवर्गीकरणामुळं आंबेडकरी समाजाला 15-20 वर्ष नोकऱ्या मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं। बाबासाहेबांनी त्या काळामध्ये या संपूर्ण समाजाबद्दल वेगळ्या पद्धतीने, खरं म्हणजे अनुसूचित जाती आपण आज म्हणतो आणि ते कॉन्स्टिट्यूशनमधला शब्द आहे शेड्यूल कास्ट म्हणून, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चळवळीमध्ये या संपूर्ण वर्गाला डिप्रेस क्लास म्हणजे दलित वर्ग अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं भाष्य होतं। त्याने कधीही याला जात म्हणून समजलं नाही। कारण बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण आहेत, ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। तर हे आणि ह्या शूद्रांच्या नंतर असणारा जो एक इथे प्रचंड मोठा समुदाय आहे, ज्याला आज इथे SC म्हटलं जातं, ते खरं म्हणजे या हिंदू धर्माच्या पलीकडचं आहे। त्यांच्यामध्ये जाती नाहीत, हा एक होमोजिनियस गट आहे आणि म्हणून त्यांना बाबासाहेब आंबेडकर डिप्रेस क्लास म्हणायचे। आज तुम्ही म्हणाल की मग त्यांना वेगवेगळी नावं कशी, तर त्यांना त्यांच्या कामाच्या जी काही कामं करायची त्यानुसार त्यांना ती नावं पडलेली आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण SC मध्ये कुठल्याही प्रकारची जात व्यवस्था नाही। जी जोड काम करेल त्या पद्धतीने ते त्या समाजाचे झालेले आहेत आणि त्या जाती नाहीत, ते त्यांचे कामावरती त्यांची पडलेली नावं आहेत आणि त्यामुळं हा एक होमोजिनस म्हणजे एक जिन्सी असणारा समुदाय आहे, ज्याच्यामध्ये सरकार आज विभाजन करून पाहत आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतोय। आणि त्यामुळंच 30 तारखेला मुंबईमध्ये प्रचंड असा लाखोच्या संख्येने, माझ्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून लाखो लोक येणार आहेत। अनेक म्हणजे सरकारी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे SC STचे जे काही असोसिएशन्स आहेत वेगवेगळ्या संघटनांमध्ये, त्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, त्यांचे सर्व सभासद हे सर्व तिथे येणार आहेत। त्यामुळे हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा होणार आहे। नक्कीच जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून या आंदोलनामध्ये आपण काय अपेक्षा ठेवता? नाही, आमच्या आंदोलनानंतर मला पूर्ण खात्री आहे की ह्या आंदोलनामुळं सरकारला बॅकफुटवर यावं लागेल आणि त्यांनी जो हा उपवर्गीकरणाबाबत घेतलेला निर्णय आहे तो ते मागे घेतील अशी माझी अपेक्षा आहे। त्याचबरोबर सर, काही लोक उपवर्गीकरणाला समर्थन देत आहेत, त्यांना तुम्ही काय उत्तर द्या? उपवर्गीकरणाला कुठल्याही प्रकारे समर्थन देणं शक्य नाही, कारण तो जे काही एक नैसर्गिक समानतेचं तत्व आहे त्याच्या विरुद्ध आहे। 14, 15, 16 जे घटनेमध्ये कलम आहे, ज्या कलमामध्ये प्रत्येकाला न्याय, समान हक्क जो दिलेला आहे त्याच्या विरुद्ध जात आहे। त्याचबरोबर पहिल्यांदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा तसा अधिकार नाही, असं एक चेन्नई या वर्षी आंध्र प्रदेशची जी केस झाली 2004 मध्ये, त्याच्यामध्ये तशा पद्धतीचे 5 जजेसनी सुप्रीम कोर्टात दिलेली जजमेंट आहे। दुर्दैवानं आज जी जजमेंट आलेली आहे म्हणजे 2024ला, 1 ऑगस्ट 2024ला, ती त्याच्या विपरीत आहे। त्यामुळे पहिल्यांदा खरं म्हणजे या सर्व जजेसने आधी पहिल्यांदा या संपूर्ण याच्यावरती
कायदेशीर विचार योग्य पद्धती करायला पाहिजे की यार हे जे सेक्शन्स आहेत एस सीचं रिझर्वेशन किंवा एस टीचं याला महामहिम राष्ट्रपती यांनाच फक्त अधिकार आहेत की कोणाला इन्क्लूड करायचं, कोणाला एक्सक्लूड म्हणजे कोणाला अंतर्भाव करायचा, कोणाला काढून टाकायचं, इतर कोणालाही अधिकार नसताना यांनी हा अधिकार महाराष्ट्र सरकार म्हणजे स्टेटला कसा दिला. आणि असा अधिकार दिल्यामुळे आपण पाहतो की कर्नाटकामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करण्यात आलं आणि त्याला ताबडतोब कर्नाटकातल्या उच्च न्यायालयाने त्याला स्टे दिलेला आहे. त्यामुळे हे जे करतायत ते कायदेशीर वैध नाही आहे, बेकायदेशीर आहे. आणि त्यामुळे सरकारने अशा पद्धतीचं जो एक एजन्सी एक संघ असणारा हा जो डिप्रेस क्लास आहे त्याच्यामध्ये फाटाफूट करू नये अशी आमची सरकारला विनंती आहे. समजा सर एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर जर आपल्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर आपला काय इशारा असेल पुढे? तर आम्ही रस्त्यावरचं मोठं आंदोलन करू. म्हणजे आता आम्ही एकच मोर्चा काढलाय, पण जिल्ह्यामध्ये मोर्चे काढू आणि तिथे असणाऱ्या मंत्री महोदयांना त्या जिल्ह्यांमध्ये बंदी घालू आणि प्रचंड मोठं उग्र आंदोलन याच्यामधून करण्यात येईल. आणि मला वाटतं की सरकार या पद्धतीने 1.5% असणाऱ्या एका जातीमध्ये आहे आणि त्याच्यातले सुद्धा 50% लोक आमच्याबरोबर आहेत. त्यांच्यासाठी सरकार 12% एका बाजूला असणारा 58% म्हणजे 58.5 जाती एका बाजूला आणि 0.5% जात एका बाजूला अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा सरकार सुद्धा विचार करेल की अशा पद्धतीने विपरीत निर्णय घेतला की त्याचे परिणाम सरकारला पुढे भोगावे लागतील एवढं नक्की. त्याचबरोबर अनुसूचित जातीला एकत्रीकरण करण्यासाठी एकजुटीसाठी तुम्ही काय आवाहन कराल? नाही, ऑलरेडी आम्ही सर्वांना एकत्र केलेलं आहे. आज वेगळ्या जातीची मंडळी आमच्याबरोबर जुळलेली आहेत. आमच्याकडे बरोबर मातंग समाजाची काही मंडळी आहेत. चर्मकार तर पूर्ण ताकदीने उतरलेला आहे आमच्याबरोबर. बबनराव घोलप असतील, बाबूराव माने किंवा अजून त्यांचे खामकर वगैरे अनेक त्यांचे नेते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावूनच या मोर्चासाठी प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्याचबरोबर राजकुमार बडोलेजी आहेत. त्याचबरोबर अनेक म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे भीमराव आंबेडकर आहेत. त्या आणि इतर म्हणजे बुरुड समाज आहे, मेहतर समाज आहे, अनेक समाज आमच्याबरोबर म्हणजे 58 जाती त्या संपूर्णपणे आमच्याबरोबर जुळलेल्या असल्यामुळं हा मोर्चा अनुसूचित जातीच्या सर्व लोकांचा मोर्चा असणार आहे. तर राज्यातील दलित युवकांना आणि समाजातील लोकांना तुम्ही काय आवाहन करणार, काय संदेश द्याल? हे एक प्रकारे आरक्षण घालवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि मागच्या पिढीने बाबासाहेबांबरोबर आंदोलन करून तुम्हाला हे आरक्षण मिळवून दिलेलं आहे. तुम्हाला जर हे आरक्षण वाचवायचं असेल आणि तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य जर खऱ्या अर्थानं उज्ज्वल करायचं असेल तर आज घरामध्ये फक्त तमाशा बघत बसू नका, तर रस्त्यावरती उचला. खऱ्या अर्थानं आज ही जीवन मरणाची लढाई असं समजा आणि 30 तारखेला सर्व जाती धर्माच्या लोकांनी म्हणजे अनुसूचित जातीमधल्या पूर्ण ताकदीनिशा आपल्या कुटुंबासहित उतरा आणि न भूतो न भविष्यते असा मोर्चा करा. कारण जेणेकरून त्याचा परिणाम हे जे उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकारने घातला आहे तो सरकार निर्णय मागे घेईल. एकूणच पाहिलं तर येत्या 30 जूनला खरं तर मुंबईमध्ये हा सर्वात मोठा जो आहे तो उपवर्गीकरणाविरोधात जे आहे ते आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक संदेश देखील देण्यात आलेला आहे की रस्त्यावरती उतरून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असा देखील संदेश जो आहे तो आनंदराज आंबेडकर यांनी जो आहे तो दिलेला आहे. आता आपल्याला पाहावं लागणार की येत्या 30 जूनला मोठ्या संख्येने रस्त्यावरती आंदोलन उतरतात हे देखील पाहणं तेवढंच आता गरजेचं असणार आहे. छत्रपतीचा अविनाश माने, आवाज इंडिया, मुंबई.